ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुरकृपा मोक्षमूलं गुरुरकृपा प्रभु तुम्ही महिषांची मूर्ती जो मे अर्पितसी भक्ती जरी का बोल गंगावती स्वीकाराल की सद्गुरु माता सुरेशा सविंदरते तुझी महाराज की प्रेमाने बोला बुजुर्ग आमच्या हरेकर दादा अनेक संत महात्मा समोर बसले तुमच्या आनंदचे जेव्हा नुकतंच दासना मिशन मध्ये पदार्पण केलं होतं अशा महापुरुषांच्याकडून एक अनुभव मिशन मंडळ प्रचार प्रसार या सर्व गोष्टी सत्संगजी शिकता आल्या विशेष करून दासबोर नेहमी असतात ज्या ज्याला टूर लागते त्याला आदरणीय महात्मांची कोरेगावची टीम समोर बसले आमच्या आदरणीय सावंत साहेब ज्यांची नावं घेतली होती विशेष आहेत बरं पण ज्यांच्या समोर घेतोय ते अति विशेष आहेत लक्षात बोला त्यांना एखाद्या पट्ट्याचं नाव जर राहिलं तर ते म्हणाला बघतो तुला कोरेगावला आहे मेरी इतनी अवकात है कि मैं अपनी तकदीर पढ़ लो मेरी इतने अवकात कहा है कि मैं अपनी तकदीर पढ़ लो इसका चेहरा देखकर समझ जाता हूँ मेरी तकदीर बुलंद है आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाचं मंच संचलन ज्या महात्म्याने केले सगळेच ओळखत आहेत त्यांना सभागृहामध्ये त्यांची गीतं होत आहेत अंदाज तर खूप वर्षापासून त्यांना ओळखतोय त्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे जिभेवरती सरस्वती आहे आदरणीय महात्मा आमचे पूजनीय ज्ञानेश्वरजी ज्या वेळेला वाई तालुक्यामध्ये दास प्रचारक म्हणून ज्या वेळेला जायचं ना महात्मा लहान होते नाही हरकत नाही सासंगाची सेवादल वर्दी त्यावेळेचा तो काळ ज्या ज्या वेळेला जाऊ तेव्हा मार्गदर्शन करावं ज्ञानेश्वर महात्माने कुठली गोष्ट विचारावी सांगावी आणि आज महात्मांचं ते जीवन ती सेवेची चमक दिसून येते सत्संगाची वास्तविक ज्याही संत महापुरुषांचा आज वाढदिवस आपण संपन्न होतो या ठिकाणी आदरणीय महात्मा लवराज कुंभारजी सुजाताताई विकास महाराजांच्या गाण्याचं शिफ्ट झालं आणि त्या ओपनिंगला दासला आपण बोलवलं दास इथं आला होता गाण्याचं ओपनिंग झाल्यानंतर मी विकास महाराजांच्या घरी प्रसादासाठी गेलो तेव्हा माझा मित्र बालपणीचा मला एक हरकत नाही लवराज मी त्याला आरोग्य बोलतोय मला अधिकार आहे मला प्रेमाने बोला त्या ठिकाणी तो होता प्रसारी झाली थोडी चर्चा झाली ज्ञानाबद्दल इकडे तिकडे आणि माझ्या मनात सारखी होऊ लागली की ह्याला कुठतरी बघितलंय ह्याला कुठतरी बघितलंय ह्याला कुठतरी बघितलंय पण कन्फर्म होत नव्हतं क्लिक होत नव्हतं सासंगाची घरी गेलो बायकोला सुद्धा म्हटलं की माझा मित्र तोच असावा 87 साली आम्ही ITI वडीलमुळे एकत्र होतो माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर काय करायचं म्हणून टाकला फॉर्म नव्हता उद्योग म्हणले करा करूया ITI आणि त्या माध्यमातून सासंगाची लहराज आणि मी 1 वर्ष बरोबर होतो तेव्हा मला थोडी माझ्या जीवनात चणचण लागली कोण हे नक्की कळून झालं सासंगाची पुन्हा एकदा परवा शुक्रवारी गेले आम्ही या ठिकाणी साप्ताहिक सत्संग आणि महात्मांचे प्रचारक शिवाजी महाराजांची ड्युटी होती आणि दास आला आणि जेव्हा सुनीताताईंच्या घरी मी बसलो होते 2-3 महापुरुष जेव्हा बसले सगळे आपले बरोबर त्यातले एक महात्मा मला म्हणताय की महाराज 7 तारखेला लवराज कुंभारांच्या 100ची निमित्त तुमच्या हातात कार्यक्रम होतोय बरं का तिथं मला बरोबर क्लिक झालं की हाच तो लवराज कुंभार प्रेमाळेवाला आहे आणि सासंगाची मग त्या हनुमान मंदिरामध्ये बसतो सत्संग सुरू होती मग माझं लक्ष होतं एवढा लवराज कवा येत होते तो आता आला संघ संपला मी लवराजला म्हटलं लवराज ओळखले नाही मला नाही वास्तविक माझं केटला नाव आहे रत्नदीप प्रेमाळेवाला मग तुम्हाला माहित आहे गोट्या भांड्या भेंड्या गेल्या त्या दीपला पुढे ग जोडलं काय हरकत नाहीये तेव्हा त्याला पण म्हणत नव्हतं की हा कोण आहे. जेव्हा मी लहराजला म्हणलं लहराज
मी आर्यन कनसे आहे असं म्हटलं की तो हसला आणि म्हणला आता ओळख प्रेमाने बोला. वहिनी समोर बसले. फार आनंद झाला त्या दिवशी. आणि मी घरी गेल्यानंतर बायकोला सांगितलं तू माझाच मित्र आहे आणि तब्बल 39 वर्षानंतर आम्ही त्या दिवशी भेटतो. भाग्य आमचं. 39 वर्षानंतर हवाची माझी भेट होते. आणि विचार करण्याची गोष्ट आहे ते शालेय दिवस होते सत्संगाचे आमचे. काही जास्त कळत नव्हतं कारण की मैत्री होती. तो फार गरीब. आता मी वहिनीला सुद्धा म्हटलं माझ्या समोर तर 1 वर्ष गरीब होता आता किती बेनवार आहे हे तुम्हाला प्रेमाने बोला. त्यांना मिलिंद महाराज जेवढी शांत माणसं असतात ना म्हणजे बोला त्यांना शांत माणसं लोकच खराब शेवा करत खळखळ होणार का शेवा करते का लवराजी महाराज प्रेमाने बोला. आणि मग सत्संगाच्या 61 महात्मांची संपन्न करतोय आपण. ते शालेय जीवन खरं सांगू तो तोंडाने बोलत दिवशी म्हणला आता माझ्या लक्षात आलं की मी तुझा अर्धा डबा मी खायचो. एक प्रेम होतं सत्संगी. तेव्हाच एक 20-22 वर्ष वय होतं आमचं. आणि दुपारच्या एक सुट्टीमध्ये मी सीआर होतो आयडिया असताना. आणि दुपार सुट्टीमध्ये ह्याला भूक लागली की हा माझा अर्धा डबा खायचा. सर्वांची परिस्थिती सारखी होती माझ्या बापू. मी कधीही वर्षभर प्रॅक्टिस कधी केलं नाहीये. तुमच्या दहेगाव शिक्षक होते आर्यन चव्हाण पहिलवान नाहीत मला वाटतं कोणतं माणूस नाहीत. ते महात्माच्या घरी येऊन गेले. मी चेन्नईला गेलो बाबांच्या कार्यक्रमात तेव्हा मला भेटले त्या ते तिरुपती बालाजी त्यानंतर माझी भेट नाही झाली. तर त्यावेळी एक अवस्था अशी होती महात्माजी लवराचे ते प्रेम ती आपुलकी. तो नेहमी आमच्या मागं 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 सारखा असायचा. तो कधीही जास्त काय बोलायचं नाही. पण एक वेळ जर बोलला तर सगळ्याची वाट लावायचा. बोला आता सुद्धा त्याला आपण म्हणायला लागलो तू काय बोलला का बघा. त्याने विकास मानाची ढाल केली काय असेल ती तू लढ 61 माझी बाकी सगळं तू करायचं तू कर. प्रेमाने बोला. चला काय हरकत नाही. दास मागे की अशा बालपणीच्या मित्राचा वाढदिवस 61वा संपन्न करण्याची दासरी संधी मिळते. विद्यमान सद्गुरू श्री महाराज जोरण प्रमुख आपले दादा यांच्या कृपाशीर्वाद पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या महान थोर वरिष्ठ साधू संतांच्या चरणाची सेवा करण्याचा योग प्राप्त होतोय. प्रेमाने बोला. या सत्संगाची बऱ्याच वेळा मला असा प्रश्न पडतो अभिष्ट चिंतन 16 असेल वाढदिवस असेल मी त्या विषयावर मला बोलायचं बंद केलं. काही एक दोघं म्हणे मला तुम्ही लय हात घालता विषयाला. आणि मग मला प्रश्न पडतो की खरं काय तुमच्या पुढे अजून विषय मांडतो थोडक्यात. वाढदिवस अभिष्ट चिंतन 61 वर्षाचं वय झालं 65 वर्षाचं वय झालं. मला आजपर्यंत मिलिंद महाराजांचा शोध लागला नाही. आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे अविनेश आहे. ज्योतिर्ज्ञानवाणीचं परिवेश परमात्म्याचा अंश आहे. जीवांश ईश्वर अविनेश आहे. परमतत्वाचा मी कोण आहे अंश आहे. तो तर येत नाही जात नाही मरत नाही जन्मत नाही. न जायते प्रत्येकाला चिंताय भवती भणाश्च सुहन्न ते अन्न माने शरीरे. दुसरा अध्याय 20 क्रमांकाचा श्लोक माऊली म्हणते अरे मला जन्म नाही मला मृत्यू नाही मी येत नाही मी जात नाही मला जात नाही मला धर्म नाही मला रंग नाही मला रूप नाहीये मी काळा नाही मी गोरा नाहीये. वाढदिवस कुणाचा प्रेमाने बोला. ज्याला वाढ नाही ज्याला घट नाहीये वसंत महाराज ज्याला वाढ नाही ज्याला घट नाही ज्याला आधी नाही ज्याला मध्ये नाही ज्याला शेवट नाहीये. वाढदिवस कुणाचा ह्याचं म्हणणं होतं नाशिवंत आहे. 5चा उष्णानं 5ला परत करावा दादा. वाढदिवस कुणाचा आता प्रश्न पडतो नको माझा वाढदिवस झाला माझा वाढदिवस नको. जर आत्मा अमर आहे आत्मा अविनाशी आहे तो वाढदिवस कुणाचा सत्संग आहे की नाही प्रश्न मला पण सुटलेलं नाही. तुम्हाला कोणाला सुटला तर कार्यक्रम झाल्यानंतर मला सांगा महाराज त्याचं हे कारण आहे. प्रेमाने बोला. सासंगाची मनाचं सासंगाची कौतुक आमच्या क्षणाक्षणाने जीवन उद्देश शुद्ध याची पुन्हा प्रेमाने बोला. हे की नाही क्षणाक्षणाने जीवन बुडतंय याची शुद्ध नाही सासंगाची आम्हाला. आमचं आयुष्य 70 वर्ष असेल 80 वर्ष असेल प्रत्येक दिवशी माझा एक क्षणानं मिनिटानं घंट्यानं दिवसांचं असेल माझं जीवन माझं आयुष्य कमी 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 मी होत चाललंय. मी काळाच्या ओघात चाललोय. प्रेमाने बोला. माझी धावपळ कुठे चालली आहे काळाला मी चाललोय. काळ म्हणजे देवच आहे बघा. प्रेमाने बोला. भागवतामध्ये विषय महाराज काळ कोणाला म्हटले
यम तोच देव आहे. का आला होता पण म्हणजे कोण आला होता? देवच. त्याला देवाज्ञा म्हणतात ना, उगच म्हणते तुम्ही देवा वगैरे घ्या. काळ म्हणजे वेगळं काय नाही, तोच आहे. भागवताचा विषय ते मला जायचं नाहीये. मग सासंगाची आज विचारे पुस्तकाने क्षणाक्षणात जीवन बुडतंय. शुद्ध नाही याची कुणा हरिनामाचा छंद लावी प्रेमाने बोला. पण सासंगाची क्षणाक्षणात जीवन बुडतंय, तरी तुम्हाला काय करायचंय? माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय? दुर्लभ आहे मनुष्य जन्मात येणं वारंवार, तरोवर पत्ती झडी तो भरून लागेल. कधी सांगताय मनुष्य जन्म दुर्लभ आहे, पुन्हा पुन्हा नाहीये. एखाद्या वनस्पती झाडाचं पान पिकलेलं गळून पडावं आणि पुन्हा जर त्याला चिपवायचं म्हटलं ते शक्य नाही. सात्संगाची असा मनुष्य जीवन आहे, असा जन्म आहे. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्याचा तारूज बराबर व्हावा म्हणून जन्म मिळावा आणि म्हणून जन्मामध्ये घट पवित्र व्हावा आणि सद्गुरु कृपा व्हावी. मग सद्गुरु कृपा व्हायच्या अगोदर मी जी भक्ती करतोय, पूजा अर्चा व्रत वैकल्य उपवास हे करत असताना मी माझ्या जीवनाचा उद्देश मुळे विसरून गेलोय. प्रेमाने बोला. मी आलो कशासाठी, मला करायचंय काय? आता मी वहिनीनं सांगितलं, लवराजच्या ताईना वहिनीनं बोललो की वहिनी ज्ञान हा ज्ञानी महात्मा तुमच्या पदरामध्ये पडला. ज्ञानी पती नवरा मिळणे भाग्याची गोष्ट आहे. नाही तर नवरा मिळते ती कोण? बोला नको म्हणा आता असं. त्याला आम्ही सगळे प्रेमाने बोला. कोण दारू पितोय, कोण गांजा ओढतोय, कोणी पत्ते करतोय, कोणी जुगार करतोय, कोणी काय करतोय, कोणी काय करतो सात्संगाची, तरी सुद्धा ती बिचारी गुणानं राहतेच ना. बघा त्यांचा संसार चांगला चालतोय, तिला माहित आहे की कसलं का असला, पण हौसने केला पर्याय नाहीये. पण मी वहिनीनं सांगतो, आता घरात बसतो मिनिट मी सांगितलं की तुमचं भाग्य की असा ब्रह्मज्ञानी पती तुमच्या जीवनामध्ये आला. सात्संगाची देवी पार्वती महादेवाची बायको होती, हे की नाही? महादेवाची पत्नी होती. काय कमी होत? करता करविता आणि सृष्टीच्या उत्पत्ती ब्रह्मदेवाने करावी, पालन पोषण विष्णूने करावं आणि संपूर्ण दुनियाचा संहार करायचं काम त्यांनी करावं. काय कमी होतं? पण त्या सुद्धा पार्वतीला तिच्या जीवनाचं मूल्य कळलं नव्हतं. ते जीवनाचं मूल्य काय तिला समजलं नव्हतं आणि महादेवाला हे सुप्तपणे माहित होतं की हिला कळलंच नाही माझा जन्म कशासाठी आहे तुझा. मग तिला सुद्धा सांगावं लागलं पार्वतीला काय की नेमकं ज्ञान काय. हा प्रश्न केव्हाच आहे? कैलासावर महादेव नेहमी बसायच्या अनुष्ठानाला. प्रेमाने बोला. पार्वती उगाच उठलं सुटलं बघा होते कैलासावर बसलेलंच आहे. अंगाला टाक लावली. सिंहासन कशाचं होतं? बाबाचं कागड हे की नाही? नेहमी बसला आणि बघील तेव्हा हा अनुष्ठान करायचा, तप करायचा, साधना करायचा. सहज एक पार्वतीने विचारावं म्हणजे महादेवा आदि देवादिदेव महादेवा अख्खं विश्व तुम्हाला पुजतंय, अख्खं विश्व तुमचं नाव घेतंय, विश्व तुमच्या आराधना करते, म्हणजे तुम्ही कुणाची करता? तेव्हा मला मी माझ्या बापाची करतो. प्रेमाने बोला. साध्या साध्या भाषेत उत्तर दिलं महादेवाला मी बापाची करतो. म्हणजे हा बाप तरी कोण? ब्रह्मा विष्णू हरचा निर्मिता तोर सर्व सुत आहे. मला ज्या निराकरण मला निर्माण केलं, ज्याच्याकरता मला पाठवलं, मी त्याचा अनुष्ठान करतोय, मी त्याचा तप करतोय. ही गोष्ट सांगताना सुद्धा सात्संगाची महादेवानं पहिलं ज्ञान कसं कुणाला दिलं? पार्वतीला दिलं महादेव. आणि ते ऐकलं कुणी? आता तिकडे नको जाया. प्रेमाने बोला. सगळं माहिती. माशानं ऐकलं, हिनं होकार दिला, ते प्रचारात बसते. तो पैको रेगत घेतली संदीप महाराज. प्रेमाने बोला. मग ते जे ज्ञान शास्त्री ज्यावेळेला पार्वतीला ज्ञान मिळालं, वास्तविक तिला मिळालं, ती झोपत होती, ती झोप लागली आणि ते ऐकलं कोणी? माशाच्या. आणि तिथं त्याचा उद्धार कुणाला झाला? मच्छिंद्रनाथाचा उद्धार झाला. शास्त्री त्या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. मग माझं उद्दिष्ट कसं आहे? क्षणाक्षणात जीवन बुडतंय, तर मला हे कळत नाहीये की नेमकं माझ्या जीवनाचं स्वारस्य काय, माझ्या जीवनाचं ध्येय काय, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय. खऱ्या अर्थानं मनुष्य म्हणून मी जन्माला आलेलो आहे, तर माझ्या जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे ज्या देवानं, ज्या परमात्म्यानं, ज्या ईश्वरानं, ज्या भगवंतानं मला जन्माला घातलं त्याची ओळख प्रेमाने बोला. बाकी काही उद्देश नाही. मुलं बाळ, गाडी बंगला, शेती वाडी हे सगळं जमवायचे, हे सगळं करायचंय. भौतिक गोष्टी आहे, हे शाश्वत काही नाहीये. ह्याच्यामध्ये शाश्वत
काही नाही, शाश्वत असे ते देव आहे, परमात्मा आहे. जन्माला घातलं, त्याने मला सुंदर काया दिली, त्याने मला सुंदर देह दिला, त्याला मला आभार मानायचे, त्याची मला आठवण करायचे, त्याची मला आराधना करायचे, त्याचं मला नामस्मरण करायचे. आणि तो देव जर माझ्या जर ठाई पडेला तर येऊ यातना चुकीला प्रेमाने बोला. तो देव जर ठाई पडेल म्हणजे तो देव तुम्हाला पाहता येत नाही, मी पाहू शकत नाहीये, प्राप्त करू शकत नाहीये, तर ये मग यात्रा चुकणार नाहीये, म्हणजे अनंत जन्मीचा सीर जाणार नाहीये. 284 ला अरे किती 83,09,999 योनीमध्ये एक योनी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. एवढी धडपड करत हा शेवटचा जन्म मिळाला. आणि ह्या वेळेला जर सत्संगजी माझं ध्येय आणि माझं उद्दिष्ट मला समजलंय सत्संगजी, ते किती वेळा जन्माला येईल, किती वेळा व्हावे, किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा फजिती करून घ्यायची. प्रत्येक योनीमध्ये फजिती झाली. आता ही योनी जी मिळेल ना, ही जी फजिती करून घ्यायला मिळाली नाही सत्संगजी. आणि आता जर का आता संदीप महाराज आमचे म्हणले आता मिशनला 100 वर्ष होत आहेत. बाहेर माझे मित्र काय बसले ऐकतात रस्ते उभं आत या तुम्ही जागा आहे. 100 वर्ष मिशनला होत आहे. अरे 100 वर्ष मिशनला होत आहे. 36 वर्ष सद्गुरू बाबांनी सांगितलं निर्गुण निराकार होता, सगुण साकार मध्ये तो यावं लागलं, त्याला आला आणि त्याने संपूर्ण विश्वाला सांगितलं. काय सांगितलं? सामर्थ्य सावे चळवळीचे. संतांनी सांगितलं काय सांगितलं? सामर्थ्य असावे चळवळीचे, जे जे वांछित तयाचे परी अधिष्ठान असावे परमात्म्याचे. सामर्थ्य असावं, चळवळ असावी, परमात्म्याबद्दलची भक्तीची सासंगाची जाणीव असावी, त्यावेळी चळवळ असावी, पण अधिष्ठान कुणाचं हवं आहे? परमेश्वराचं अधिष्ठान हवं आहे. चळवळ चालली आहे, वळवळ चालली आहे, भजन कीर्तन हरिपाठ सगळ्याच्या माध्यमातून ही चळवळ आहे, सगळं चाललंय, पण अधिष्ठान कुणाचं करतोय? माहितच नाहीये. जो परमपिता परमपुरुष आलं पुरुष जो आलं निरंजन आहे, कायम ज्ञान शक्ती आहे, पॉवर आहे, तो परमात्मा माझ्या जीवनामध्ये नाही सत्संगजी, तर यम यात्रा चुकणारच नाहीये. आणि त्याकरता मला जन्म आहे. आज महात्मांची 61 या ठिकाणी त्या शास्त्रीय संपन्न होते. आज त्यांच्यात अभिचिंतना 16 संपन्न होतोय. काय कारण आहे? आम्ही तरुण वल्लभे गुरु यांची उदाहरण प्रक्षण खाई फळे खाई सारा संसार भावना करते श्रद्धा पाळणार पिवण करते परोपकार भावना करते परोपकार. सासंगजी हा जो भाव मनामध्ये आहे, हाच भाव घेऊन संत निरंजन मिशन चालतंय. महात्मा सांगतात की 100 वर्ष होत आहेत, 100 वर्ष होत आहेत. बेटाने लक्षात ठेवा, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल आणि परमात्म्याची प्राप्ती करायचं सद्गुरूला शरण यावं लागेल. आज सद्गुरूला शरण यायचं जर कुणाला वाटत असेल तर मोक्ष मिळेल. तुझी 100 भरली पण समज बोला सुट्टी नाही. सासंगजी 100 भरली की परत उभा बोला. म्हणजे हे जन्म मृत्यूचं राहत गाडलं संपलेलं नाहीये. अरे सगुण होता तो, निर्गुण होता तो सगुणाशी आला. सगुणाच्या आधारे निर्गुण निर्धार आहे. सगुणाचा आधार घ्यावा आणि निर्गुणाला प्राप्त करून घ्यावं. सगुण कोण आहे? सद्गुरू आहे. मूर्तीपूजक कोण होता? नामदेव महाराज होते. निर्गुण उपासक कोणते? ज्ञानेश्वर माऊली होती. परस्पर भेद होता सासंगजी. पण जेव्हा एकत्र राहिले तेव्हा समजलं की महत्वाचं कोण आहे. जितकी मूर्तीपूजा महत्वाची आहे तेवढा निर्गुण उपासक महत्वाचा आहे. कारण मूर्तीपूजेला देव पाहायचा असेल तर मला निर्गुणापर्यंत जावं लागेल. निर्गुणापर्यंत जावं लागेल तर मला पहिला सगुण पकडावं लागेल. प्रेमाने बोला. हा जे सगुण आहे, हे जे सगळे काय सगुण आहे, त्याची रूप आहे. या भोवती जितकी हिंडती फिरती शर्यत तितकी हा देवाची घरे. आणि तिकडे भावा तिकडं मंदिर आहे, तिकडे लक्ष द्यावं, तिकडे परमात्मा आहे, ईश्वर आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून उठला त्रिभुवनी असा हा परमात्मा असतात. सासंगजी आम्ही कुठं शोधायचा प्रयत्न करतोय. मंदिर मस्जिद मध्ये पुढे गिरजा घरामध्ये आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय. नाहम असावा वैकुंठा. भगवान म्हणतायत अर्जुना, नाहम असावा वैकुंठा ना युया रडो काय तिष्ठा मी नारदा. अरे नारदा, मला योग्याच्या हृदयामध्ये पाहताय, मला स्मशानमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतायत. मी तिथं तर आहे रे, पण जिथं माझा भक्त आत्मन काढतो तिथं तो मी आहे. मी नाही असे कोण ठाऊ असे प्रेमाने बोला. असं स्थळच नाही मी नाही असं. मी नाही असे कोण ठाऊ असे परी प्राण्याचे दैव कसे न ओळखती वादे. अरे माणसं दैवच कसं काय बघ. अरे म्हणले मी नाही असं ठिकाणच नाहीये, तर ही माणसं मला काय करतायत?
कुठं शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी सर्वांग आहे, सुंदर आहे, चार सृष्टीमध्ये भरून उरलो आहे, पण मला आकारामध्ये, मला रूपामध्ये, मला स्वरूपामध्ये, मला वेळेमध्ये, मला सीमेमध्ये, मला कुठतरी तिथीमध्ये, वारामध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक तिथी वार ह्या गोष्टी निर्गुण निराकार परमात्म्याचा काही संबंध नाहीये सत्संगजी. हा कसा आहे, अष्टोप्रहर आहे. अष्टोप्रहर म्हणजे किती संदीपजी? किती असलं प्रहर? किती तासाचा प्रहर? 3 8 त्रिक 24. बोल झालं, मला सांगितलं नाहीतर ही माहिती बोलतो. अष्टोप्रहर नित्य निरंजन अलग पुरुष कसा नित्य आहे, निरंजन आहे, सतचित्त आनंद आहे. मनुष्य देहाचे साधने सतचित्त आनंद पदवी दिली तुम्हाला संत प्रेमाने मला महाराज. पदवी आहे ना, उपाधी दिली तुम्हाला सतचित्त आनंद. मनुष्य देहाचे साधने आणि देह साधन आहे. आज 4 चाकी नाही मिळाली गाडी, ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर आजारी पडला, एक बाहेर गेला, कशाने यायचं? मोटरसायकल यायला लागलं. आमचे अशोक कदम जे बोलतात, कंडक्टर महात्मा म्हणले मला गाडीहून आला तुम्ही 2 चाकी का म्हणले का मी हेलिकॉप्टर फिरवला. राजा कवी हाती बोलतो कवी चलते प्रेमाने मला. मग सासू म्हणजे असं जीवन आहे माझं. हा जो परमात्मा पाहण्याकरता सासू म्हणजे माझा जो जन्म आहे, तो जन्म मी वाया काय घालवा, कशासाठी घालवा माय बापो? कधी कळणार या गोष्टी मला? मी न वसा वैकुंठा, मी अरे वैकुंठात आहे, कुठून मेहनत देत आहे तुम्ही बघा, तिथं माझं स्वरूप आहे. पण माणसाचं दैव कसं आहे ही मला ओळखत नाही, त्याला कारण आमचं अज्ञान. आणि केवळ हे निर्गुणाला जायचं असेल तर मला सगुण बघावं लागेल. सगुण कोण आहे? सद्गुरू आहे. प्रेमाने मला सद्गुरू आहे. सद्गुरू काय करतोय? सद्गुरूची जात पात धर्म केशविषा भोषविषा खाणं पिणं कोणाचाही सद्गुरू चेंज करत. माझी विनंती आहे, बाहेर कोण माझे मायबाप ऐकत असतील, संत निरंकर विषयाचा कार्यक्रम होतोय, ही सगळी एका जातीची वेगळ्या धर्माची वेगळ्या पंथाची वेगळ्या रंगाची धर्माची माणसं सगळी एकत्र आले. या ठिकाणी संत निरंकर विषयांच्या सद्गुरू संत निरंकर विषयाचं जे ज्ञान आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून कुणाची जात धर्म केशभूषा वेशभूषा खाण पान रहन सहन कुणाचंही बदललं जात नाहीये. संत निरंकारी मिशन एक चळवळ आहे. संत निरंकारी मिशन त्या अधिष्ठानाची प्राप्ती करून देते. संत निरंकारी मिशन मी कोण आहे आणि मी कुणाचा अंश आहे हे दाखवून देतंय. इथं दुसरं तिसरं मिशन काय करत नाहीये. नामदेव तुकोबा ज्ञानेश्वर माऊलीचा जो अभ्यास होता ग्रंथ आहे ते ज्ञान आहे तेच ज्ञान संत निरंकारी मिशन देतंय. हे तुमच्या संत साधू संत ज्ञान आहे, याच्यापेक्षा वेगळं ज्ञान काय नाहीये. तुमचा भ्रम आहे की संत निरंकारी मिशनचं ज्ञान म्हणजे काय ते वेगळं आहे ना, चुकीचा हा तुमचा भ्रम आहे. संत निरंकारी मिशन ज्ञान हे आत्ताच नाहीये. संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू सुदेशजी महाराज ते ज्ञान द्यायचा अधिकार आहे. सगुण साकार रूप यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति भारतात्मतानं धर्मस्य तदात्मा सुजाम्यहम संभवामि युगे युगे. ज्या ज्या युगायुगामध्ये धर्माला हानी येते, ग्लानी येते, अन्याय अत्याचार जेव्हा होतो, चोरी लांडी लबाडी खून बलात्कार होतात, तेव्हा निर्गुण परमात्म्याला सगुण साकारमध्ये यावं लागतं. आणि खरी माणसाचं जीवन कशासाठी आहे, उद्दिष्ट काय आहे, मी जगतोय कशासाठी, मला सर्व घटामध्ये परमात्मा बघायचे आहे. आणि ज्यावेळेला देवाची प्राप्ती होईल, परमात्म्याची प्राप्ती होईल, घटघटवाशी जेव्हा देव दिसेल तेव्हा अनिष्ट गोष्टी घडणार नाही. एवढ्या करता सद्गुरू आहे माझ्या सोडून दुसरं काय करत नाही माझं. राजस्थान मध्ये मेवाड शहर आहे. राजाची मुलगी होती, राजकुमारची बायको होती, तिचं नाव काय होतं? मीराबाई, संत मीराबाई. महाराष्ट्राचं सगळंच माहित आहे. मग तिकडे जाऊया. आज लहान होती सासरची, लहान बाई होतं, बस तिला माहित कृष्णाची मूर्तीच माझा देव, कृष्णाची मूर्ती हाच माझा देव. अरे लांब आपल्या छोट्या छोट्या मुलीचं भातुकलीचा खेळ खेळतात ना, भातुकलीचा खेळ तसा विठ्ठलाची भगवंताची कृष्णाची मूर्ती घ्यावी आणि काकाला घ्यावी आणि तिला तिकडे जाय तिकडे फिरावं, घरात फिरावं, इकडे फिरावं, वाड्यात फिरावं, तिकडे फिरावं, सगळे फिरावं. पण ज्ञान नव्हतं. वन भटकन सुरू होती, जशी आमची सुरू होती. जेव्हा सद्गुरूला कळलं, अरे राजाची कन्या होती, राजकुमारची पत्नी होती, अरे अंगावर भरभरी वस्त्र होती, लग्न झालं होतं, मात्र परमात्म्याची प्राप्ती झालेली नव्हती. महाराज कुंकू होतं आणि भ्रमंती सुरू झाली. तिचं
भगवान श्रीकृष्ण माझ्या कमरेवर का केला मी करतो आहे तरी कसा मला मिळेल कसा सत्संगची पायावर चप्पल होती चप्पल चालून 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 चप्पलला भोकं पडली चप्पल तुटली आणि एका गावामध्ये शिरली आणि प्रवेश केला आणि तिच्या मनाला वाटलं की इथं चप्पल तरी आपण सांगून घ्यावी देवाने मला एका चर्मकाराच्या घरामध्ये शिरली कोणाच्या चर्मकाराच्या घरामध्ये शिरली चर्मकार पाहतो चेहऱ्याला अरे भावावर कुंकू आहे श्रीमंताची मुली दिसती राजाची कन्या दिसती राजकुमार दिसती मोठ्या घरची दिसती काकेवर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे नेमकं काहीतरी गडबड आहे शंका आली मग त्यांनी विचारलं बाई तू कुठली काय तिथे सांगावं सासरली आणि चप्पल शिवायचं काम होतं चाललं होतं आणि म्हणली काय आलं कशा काय दिस तू तर म्हणली माझी चप्पल तुटली म्हणजे मला शिवून द्या प्रेमाने बोला मला काय हरकत नाहीये मी चप्पल शिवून देतो बरं का पण मला काय प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणजे हो म्हणजे ही कशाची फिरती काय नाही म्हणली मला देव पाहायचं आहे मला परमात्म्याची प्राप्ती करायची आहे होय तो कोण होता माहित आहे त्याचा पूर्वजन्मीचा इतिहास माहिती आहे तो ब्राह्मण होता प्रेमाने मला वास्तविक जन्म घेतलेला आहे महाराज ते ब्राह्मण होता चर्मकार होता ते चर्मकाराची बायको करायची दिवसभर चपले विकायची आणि संध्याकाळी तिला उदरनिर्वाह चालायचा पण एक दिवस तिला कळलं की गावात ब्राह्मण आजारी पडले शेवटी घटका मोजतोय त्या बिचाराने ते चपल्या नेल्या पाहिजे देऊळ ठेवल्या आणि काकाला नमस्कार केला म्हणजे काका कशी काय तब्येत बरं आहे का त्या काकाचं लक्ष गेलं चप्पल प्रेमाने बोला कुठे गेलं चप्पलकडे गेलं आणि ती मनात म्हणतंय काय म्हणतंय जर चांगला असतो तर चप्पल तिथं घोळ झाला वासनिष्ठ जन्म घ्यायला लागे ती ब्राह्मण कोण आलं परत रविदास चर्मकार म्हणून सत्संग जन्माला आला आणि त्या रविदासाला ज्यावेळेला सत्संगाची ही मीरा कशासाठी फिरती तेव्हा चर्मकाराला समजलं आणि रविदासानं सत्संगाची हातामध्ये सुई घ्यावी लक्ष द्या आपण सगळे घ्यावे हातामध्ये सुई घ्यावी अरे म्हणजे मीरा त्या भगवंताची उपासना करतेस त्या भगवंताकडे रात्रंदिवस धडपडतेस चप्पलची पायचे शरीर त्रस्त झालं तो भगवंत तुला पाहायचा असेल तर बघ अरे सुई समोर धरावी आणि नाकात धागा होताना इशारा करावा मीरा हाच तो भगवंत तुझ्या कमरेला घेऊन फिरतीस तो प्रेमाने बोला येतं का लक्षात नाही आलं सुईचं नाक प्रेमाने बोला सुईच्या नाकामध्ये धागा होताना मीरेला काय केला इशारा केला भाऊ नाकाची खालची बाजू पृथ्वी वरची बाजू आकाश आणि मधली जी पोकळी होती तिथं धागा होता सासंगाची आणि मग ती नाचू लागली पायोजी मैने राम रत्न धन पाय अमोलिक रत्न दे मेरे सद्गुण माझ्या सद्गुण जीवनामध्ये सद्गुण झाला आणि मग म्हणू लागली ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुनगुनाने लगी ऐसी लागी लगन मग कळलं आणि मग जीवनामध्ये सद्गुण आला सत्संगाची संत मीराबाईच्या जीवनामध्ये नुसती मूर्ती घेऊन फिरत होती पण ज्ञान नव्हतं ज्यावेळेला रविदासांसारखा सद्गुरू जीवनामध्ये आला आणि त्याला खऱ्या अर्थानं देव समाजा सत्संगाची अरे राजाची मुलगी होती राजकुमाराची बायको होती सगळं तिला सोडलं याचा अर्थ आमचं संतनिकाने विषय म्हणत नाही देव दिसला सगळं सोडून आमच्या मागे तर म्हणणार महाराजांनी आम्हाला मेरीचं उदाहरण दिलं आणि मी राहून ठरवा ही तर खरी भक्ती आवडते देवा काय संकल्प माया संकल्प माया संसाराची ही तर भक्ती कुठली आवडते देवा संसाराची माया भक्त काय करते मला बाजूला त्यांना संसार कसा आहे नाशवंत आहे आजपर्यंत कुणाचा पूर्ण झालेला नाही होणार सुद्धा नाहीये तुम्ही किती जरी पछाडली जे पळताय त्यांना सांगतो मी काही पळत नाही कळलंय मला काही पळत नाही सुनेर ताईने 3-4 वेळा माझं ते उदाहरण ठेवलं ताई मी 27 तारखेला आमच्या आईला हॉस्पिटलमधनं सोडलं 27 जूनला महात्मा जवळ बघतायत मला ते 25 तारखेला मला थोडी जाणीव झाली आईला स्ट्रोक आला असावा 26 ला ऍडमिट केली संध्याकाळी MRI झालं आणि डॉक्टरने सांगितलं काय उपयोग होत नाही वय 85 आहे MS कमांड हॉस्पिटल ऑपरेशन होईल आर्मी मार्फत पण वय झालंय रक्त जाम सांगले म्हणजे मेंदवामध्ये काय उपयोग होणार म्हणजे जेवढे आता काय लावले इन्स्ट्रुमेंट ऑक्सिजन वगैरे काढलं तर कदाचित हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही आहे मी 27 तारखेला दुपारी 4 वाजता घरी गेलो व्हायला
27 तारखेला शनिवार होता. महात्माची ड्युटी होती फतेपूरला. जे शिवाजी महाराज बरोबर कोण नव्हतं, ताई एकटे बरोबर होता, अडचण होता. मला म्हणले बापू रस्ता माहित नाही, फतेपूर जायचं, काय करायचं? म्हणलं मी येतो. मग म्हणले आई आहे की म्हटलं सत्संग झाला काय? शनिवार सत्संग केला. रविवारी परत रातची ड्युटी होती मला वाटते कोरेगावला. रविवारी सुद्धा मी सत्संग केला. माय बापू मी घरी 11 वाजता आलो. आईचा श्वास जड झाला होता. मला जाणीव झाली होती या गोष्टीची. काही क्षणाचा काही तासाचा आपल्या आईची साथ आहे सत्संगाची. 11 वाजता मी घरी आलो. रात्री 2:30 उठलो. मी आईला पाहिलं. श्वास गती मंदावली ती सत्संगाची. मला सगळं ज्ञान झालं. बरोबर 5चा गजर झाला. मी जागा झालो. रोज पहाटे 5ला उठतो. माय बापू उठल्यानंतर बहिणी सुद्धा उठल्या आणि सत्संगाची आईने उचकी दिली आणि ध्येय ठेवला. मनामध्ये काही तळमळ सुरू झाली की गुरुचं कार्य आहे. आमचे महादेवजी संदीपजी ते काळेवडे सत्संग नियोजन केलंय. पाऊस पडतोय, गावात प्रचार झाला पाहिजे, कार्यक्रम झाला पाहिजे. नंतर काय करायचं? संसार आहे, आई आहे, नात्यानं शहरानं आई होती, जन्मरात्री होती सत्संगाची. सकाळी 7ला सगळे मेसेज गेले. सर्वांना गोष्ट कळली की दीपकींची आई ब्रह्मलीन झाली सत्संगाची. मनामध्ये विचार आला नेमकं काय करायचं. मला विषापूर्ण फोन आला बाबूराव सावंत. म्हणले बापू कार्यक्रम आहे. म्हणलं बघू नंतर. आणि 1 तासाभरामध्ये मला महादेवचा फोन आला. म्हणले महाराज कार्यक्रम आहे संध्याकाळी. यादव माताजी बोलतायत. माझं कॉन्फरन्स कॉल केलाय आणि यादव माताजी म्हणतायत महाराज काय करायचं? मी उत्तरेला एकच करायचं, तुम्ही तयार करा. दास पोचतोय. दुपारी 3 वाजता मी अंत्यविधीचा कार्यक्रम उरकला आणि संध्याकाळी 7ला आम्ही. आणि आज माझं मिशन ते करतोय. सर्वसिंग महाराजांचं प्रेम खाटाखाली झाकड ठेवून सत्संग केली होती. मॉर्निंग सत्संग होती. आज संत निरंकारी मिशन जो सांगत नाहीये, करून दाखवतोय. बोलाचाच भात आणि बोलायची कडे खोल काम तृप्त झाला. माझा मोठेपणा मला मिरवायचा नव्हता. मला फक्त एकच माझ्या गुरुचं कार्य करता कामा नाहीये. 100, 400, 200 लोक जर माझ्या विचारांची त्या विचारांचा बदल होणार असेल, त्यांच्या जीवनाचा काय पण होणार असेल तर आईचा जाणारच आहे. एक दिवस जाणार आहे. नशवंत ते आहे. 3 वाजता सगळा अंतिमविधी आटोपला. संध्याकाळी कार्यक्रम मुलांना सत्संगाची. या पुढचे कार्यक्रम सगळे सत्संग व्यवस्थित पार पडले. तिथं काही राहिलं नव्हतं. संसार तिला पण समज होता, संसार मला पण समज होता. दिल्ली मुंबई सभापतीने केला होता. चेन्नईमध्ये बाबांचं तुला दर्शन स्वतःला झालं होतं. आज विचार करायचे. आज सत्य निरंकारी मिशन संसार करू नका असं म्हणत नाहीये, पण हीच खरी थोर भक्ती आवड देवा संकल्प आहे माया संसाराची. संकल्प करा की संसाराच्या मायेमधून आज काय चांगल्या चांगलं पछाडलं. सिकंदराचं आता कोणतरी उदाहरण घेतलं ना. अवलिया सिकंदर के हौसले आली तेरे की दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे. आणि सिकंदर राजा दिवसभर युद्ध करावं, जग जिंकायची कल्पना होती, संकल्पना होती. दिवस माळवावा, युद्ध थांबावं. राजाला भूक लागली, एका दारावर थाप मारली. या मातेनं दार उघडावं. समोर सिकंदर राजा उभा होता आणि सिकंदरला म्हणावं माते मला भूक लागली, मला अन्न व्हाय. अरे मातेने घरामध्ये जावं. सगळे सोनं चांदी सगळे काही जी होती एक ताटात ओतावं आणि त्या सिकंदर राजाच्या पुढे आणून धरावं. खा म्हणले. अरे म्हणले माते आई हे खा, माझं पोट भरते का? मग म्हणले चाललेलं कशासाठी चाललंय? सिकंदरला आवाहन केलं त्या माऊलीनं. आणि रक्ताचे पाठ होत आहेत, मांसाचा चिकन होतोय. हे कशासाठी करतोय? संपूर्ण विश्व जग जिंकायची संकल्पना कसं ठेवे? त्याच्या सुद्धा सत्संगाची संकल्पना पूर्ण झाल्या नाही. सत्संगाची सिकंदर राजा होता. दोन्ही हात उघडे ठेवून जावं लागलं. माय बापू आज तुमच्या आमची सुद्धा तीच गत आहे सत्संगाची. बस हा परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. सगुण सद्गुरू माझा आलाय. काय द्यायचे सद्गुरूला? नम्र झाला होता त्याने कोंडीला नंतर. बस नम्र व्हायचे. जनाबाई झाली, मुक्ताबाई झाली, बहिणाबाई चौधरी झाली, सगळ्या संत महात्मा सगळे झाले सत्संगाची. अरे महाराष्ट्रातले बाहेरचे संत कबीराने यावं या ठिकाणी. जनाबाई सखुबाईला भेटावं. त्यांनी तो सत्संगाची त्यांच्याकडून तो वसा घ्यावा. विचार करा तुम्ही. मेवाडच्या मीराबाईंनी ज्ञान घ्यावं. अरे जनक राजा काय होते अवकात? राजा होता पण परमात्म्याची प्राप्ती नव्हती. असं संपूर्ण प्रधानाकडे तोंड दिली की जो परमात्म्याची मला प्राप्ती करून दिला त्याला माझं अर्धराज्य बक्षीस. जनक राजा प्रेमाने बोला. माझा सद्गुरू कुठलं ज्ञान देतो त्यासाठी सांगतोय. जनकानं तोंड दिली की जो मला देवाची प्राप्ती करून दिला, देव दाखविला, त्याला माझा अर्धराज्य बक्षीस. आणि मी ती बक्षीस देण्यानी राज्य सोडून निघून जाईल. आणि अष्टवक्र मुनीनं जनकानं प्रधानाकडे तोंड द्यावी आणि संपूर्ण भागात पंडित
ब्राह्मण पण सगळी मोठी शिकली सवारली सगळी मंडळी भरा मोठा सभा मंडप टाकला सगळी येऊन बसली सासंगाची राजा सिंहासनावर बसलाय आणि मला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने परमात्म्याची परमात्मा असा आहे परमात्मा तसा आहे परमात्मा असा दिसतो परमात्मा तसा दिसतो राजाला सांगण्याचा प्रयास करत राहिली राजाला काही पटलं नाही ही गोष्ट अष्टवक्रमुनीच्या कानावर गेली अष्टवक्रमुनीला आईच्या गर्भात असताना शाब्दाला धरुशी प्रेमाने मला त्यामुळे लाट ठिकाणी शरीरच होतं व्यंग होतं वाकडं होतं अष्टवक्रमुनीलाही कळलं अष्टवक्रमुनीनं त्या सभा मंडपाचा रस्ता धरला सभा मंडपाचा रस्ता धरल्यानंतर समोर आल्यानंतर सेवक तिने अडवलं आता आठ ठिकाणी वाकडं कशाला आलाय म्हणले म्हणजे सभेला आलोय म्हणजे काय करणार आहे म्हणजे देव दाखवायला प्रेमाने बोला देव दाखवायला आणि अष्टवक्रमुनीला हात सोडावं राजाचं दामन दर्शन घ्यावं राजाला नतमस्तक व्हावं आणि विचारलं म्हणजे कशा केलाय म्हणजे राजा तुला देव प्राप्त करून द्यायला आलोय आणि सगळी सभा मंडपात बसली सगळी पंडित महापुरुष हसायला मी हसाय कुणाला बघून अष्टवक्रला बघून तर त्यावेळेला राजाला प्रश्न केला होता अष्टवक्र राजा अरे हसतायत ना आला मला हसतायत ना देव दिसतो का प्रेमाने बघा ती सगळी आज त्याला ती बोलली राजा अरे हा असला आठ ठिकाणी वगैरे हा काय देवाची प्राप्त गुण नाही तेव्हा तेवढ्याच मोठ्या आवाजामध्ये अष्टवक्र सांगितलं होतं राजा आणि चांगल्याची परीक्षा करणारी चर्मगावच्या सभेमध्ये बसले सगळी देव मी प्रेमाने बोला बस म्हणलं एका गोष्टीची गरज आहे बोले का हवाय बोले घोडा हवाय घोडा आणला राजाला म्हणलं उठ आणि मांडी ढोक बस घोड्यावर बस अरे राजाने एका मध्ये पाय घालावा आणि दुसरा पाय फिरवता क्षणीच आवाज द्यावा असतो म्हणून राजा हाच तो परमात्मा प्रेमाने बोला राजा हाच तो परमात्मा अरे परमात्मा समजला राजाला राजा नतमस्तक झाला भगवद्गीता हातामध्ये घेतली एक गाय बरोबर घेतली ही तर घरी भक्ती आवडते देवा लक्ष द्या संकल्पवाई माया संसाराची भगवत घेतली गाय घेतली आणि मला हे राजा तुला आता मला मी जातो मला कुठं मला राजा सोडून मला वनात जातो भक्ती कराय मला काय कशाला मला दूध प्याला ही चक्री भक्ती आवडते देवा संकल्प अरे बोले राजा गाय घेऊन वनात जायची गरज नाहीये संसारात राहूनच तुला परमार्थ करावा लागेल जे विठ्ठल पंतांना सांगितलं होतं ना श्रीपाद स्वामींनी काशीच्या मठामध्ये तुला चैतन्य काय करावं लागेल अरे संसारामध्ये राहून संतान प्राप्ती करूनच देवाची भक्ती आणि प्राप्ती करावं लागेल ज्या विठ्ठल पंतांनी तो मठ सोडावा आणि पुन्हा नदीमध्ये सत्संग यावं आणि हे चार देव जन्माला यावेत आणि त्या चार जन्माला आल्यानंतर हे देव अवतार आहेत त्यांच्या माध्यमातून हा देवाचा प्रकाश हा प्रसार आता विश्वात्मके देवे नेवाक्य तो शावे तो शून मजरावे पसाय राहणं आणि अख्ख्या विश्वाच्या चांगल्या अख्ख्या विश्वाच्या कल्याणाकरता अरे मी मंदिरामध्ये गेलो माझ्यासाठी मागतोय बायकोसाठी मागतोय पोरासाठी मागतोय ज्ञानेश्वर अख्ख्या विश्वाच्या आता विश्वात्मके देवे विश्वाच्या देवाला आव्हान केलं वाटेल तोसावे तोसून मध्ये पसाय दाणं खायची व्यंकटेश सांडव खळ वेडी अज्ञान लोक आहेत त्यांच्यामध्ये काय हो त्यांचा वेळेपणपणा निघून जावा खेळांची व्यंकटेश सांडव त्या सत्यम रती वाढव सत्यम हवं चांगले विचार हवे त्या सत्यम भूता परस्पर मैत्रीवांचे एक मित्रत्वाचं नातं हवं बंधुत्वाचं नातं म्हणून हवं आणि मिशन सांगते विश्वबंधुत्व ही मेरा मिशन आहे आता विश्वात्मक देवी वाक्य तोसावे तोसूमध्ये पसार खानचे व्यक्ती साडव तया सत्कर्म होत राहो भूता परस्परे पडवतवांचे दुरितांचे तिकडे जावो अज्ञानाचं अज्ञान जावं विश्व एक दोन नाहीये विश्व स्वधर्म सूर्य हो जे जे वांछित ते राहो प्राणी जात अरे ह्या विश्व भूमी तलावर ज्या ज्या प्राण्याची इच्छा प्राप्त व्हावी ती त्याला मिळावं केव्हा त्याच्या जीवनामध्ये स्वधर्माची पाठ म्हणजे ज्ञानाची पाठ विश्वात्मक देवाला आव्हान केलं की स्वधर्माची ज्ञानाची पाठ जीवनामध्ये उगवले आज मला सद्गुरु विद्यमान महाराज ते संपूर्ण विश्वामध्ये पसरायला नसेल पण तुझेच एक मागणं विश्वाच्या देवाला करतायत मात्र सांगतायत की या संपूर्ण विश्वाचा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि सगळ्या विश्वाचं कल्याण बस सद्गुरु त्या करता आलाय संत मानव त्या करता आली लहराज महाराजांनी कार्यक्रम घेण्याचा उद्देश दुसरं काही नाहीये मी त्यांचा मित्र आहे म्हणून त्यांनी कार्यक्रम ठेवला नाहीये कार्यक्रम ठेवल्यानंतर कळलं कोण आहे हाती त्यांचा उद्देश तो आहे सत्संगाची आज मला समजले माझ्या पुढे मर्यादित न राहता आज विचार करायचा आहे ज्या जगतराजाचे ज्ञान मिळालं
जे मीराबाईला जे ज्ञान मिळालं, जे प्रभू रामचंद्राला मिळालं, भगवान श्रीकृष्णाला मिळालं, तेच ज्ञान सत्संगीजी. त्याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. कस लावून शास्त्र प्रचिती, आत्मा प्रचिती, गुरु प्रचिती. शास्त्र म्हणजे ग्रंथ आले, गुरु म्हणजे सगुण साकार सगुण रूप आलं, आणि आत्मा म्हणजे आत्म्याची प्रचिती. तिने जर कस लावा. आम्ही म्हणतो मी ज्ञान घेऊ नका, शास्त्रात लिहिलंय तसं, शास्त्रात दाखवलंय तसा नेम चिंतन ती शास्त्राने ज्ञान धनी भाव करण्याचे कर्तव्य स्वच्छ मारता. देवाला शस्त्र कापत नाही, पाणी अग्नी जाळत नाहीये, पाणी भिजवत नाहीये, हवा सुकवत नाही. तुटेना फुटेना कदा देव राणा चढेना ढळेना कदा दैनवाळा कळेना कदा गोचराशी दिसेना वस्त्रेच्या डिंबीपणाशी. अहंकारे नाडले जग, नाही तर सर्व ब्रह्मरूप. फक्त अहंकार थोडा देव जवळच आहे. मला सद्गुरु ते जे काम करतो, बस अहंकार संपला ना, नम्र झाला होता. या ठिकाणी काही करायची गरज नाही सत्संगजी. म्हणून माझा सद्गुरु आज संपूर्ण विश्वामध्ये, अरे 252 देश आहेत जगात. आता वाढले असले चार तुम्हाला माहित नाही, पण लॉकडाऊनच्या अगोदर गुगलवर सर्च करा. आज शिकली सवाली पोरा मी मुले आहेत आमच्याकडे, माता बहिणी, सगळ्यांना सगळं कळतंय. रोज हाणायचं काहीतरी शोधून बघा. 252 देश आहेत, त्यापैकी 77 देशामध्ये का 76 देशामध्ये संत निरंजन मिशन काम करतंय. कुणी असं येडापणा करू नका. संत निरंजन मिशन मध्ये गल्ली बोळात गणेश मंडळ नाहीये. 4 वर्ष चाललं, 5व्या वर्षी बंद झालं, असं नाहीये. आज संत निरंजन मिशन संपूर्ण विश्वापुढे एक चळवळ, आध्यात्मिक क्रांती घेऊन मिशन फिरतंय. आणि देव दाखवतोच. ज्या देवासाठी माझा जन्म आहे, माझं उद्दिष्ट आहे. अरे वाढदिवस अनेक होतील, पण जर माझ्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती नाही झाली ना, तर परत 83,99,999 मध्ये एक एवढी कोटी फेरा तेवढा फिरशील, तेव्हा मला परत वाढदिवस संपून होईल. त्याचं गणित घरी गेले करायचं. या मला माहित आहे सगळ्यांचं लक्ष आहे. कवाय बाबा बंद करतो. मला पण जायचे घरी. दया करा, कृपा करा. महात्माने कार्यक्रम ठेवलाय एक आशीर्वाद परिवार सर्वांसाठी. माताई सर्वांचं भलं करा. सर्वांना उदंड आयुष्य, सुंदर आरोग्य द्या. एक संत महात्मा ठिकाणी आले, काही असे आहेत अपेक्षा आहेत. माते सर्वांचं भलं करा, सर्वांचं सगळ्या मनोकामना पूर्ण करा. सगळ्यांच्या पाय ही सोनवणी मस्त चरणी ठेवत असे. अवसर तेवगी पार कुल बांधला गाडी पुढे भंडार करायचा आम्हाला तो मी हमाल भार होई. योग्य होतं ते माझ्या सद्गुरूच होतं. आरोग्य शब्द भावनेच्या हायजाऊन जिकडे असेल दुधाच्या परात घाला. एकच अरदास, माताई सबका भला करो भगवान, सबका सब कल्याण. प्रेमाने बोला.